तर त्याचा पहिला टाईप आहे यन संधी आणि त्याचं सूत्र आहे इको यनाची. इक प्रत्याहाराच्या समोर जर अच प्रत्याहारातील वर्ण आले तर त्याचा काय होतो यन संधी. तर इक प्रत्याहारमध्ये काय माहेश्वरी सूत्रानुसार इ अ इ उ न रू लू क. ठीक आहे. तर इ उ रू आणि रू, इ उ रू आणि रू हे सगळे वर्ण, हे 4 वर्ण इक प्रत्याहारमध्ये येतात. आणि अच प्रत्याहारमध्ये सगळेचे सगळे स्वर, जेवढे पण स्वर आहेत माहेश्वरी सूत्रामध्ये, त्यापैकी जर एखादा स्वर ह्या इ उ रू रू म्हणजेच इक प्रत्याहारासमोर आला तर त्याचा काय होतो यन प्रत्याहार. ईच्या समोर जर अच प्रत्याहारातला वर्ण आला तर त्याचा काय होईल य. ऊच्या समोर जर अच प्रत्याहारातील वर्ण आला तर त्याच्या समोर व. आणि रूच्या समोर जर अच प्रत्याहारातला वर्ण आला तर र. आणि रूच्या समोर जर अच प्रत्याहारातला वर्ण आला तर ल. ठीक आहे. य व र ल हे यन प्रत्याहारातील वर्ण. प्रत्याहार आपण संज्ञा चॅप्टरमध्ये बघू. आदिरंतना संहिता हे त्याचं सूत्र आहे आणि प्रत्याहार आपल्याला कसे लिहायचे ते आपण संज्ञा चॅप्टरमध्ये बघू. ठीक आहे. आता नेक्स्ट टाईप आहे अयादी संधी. त्याचं सूत्र आहे एजो यवा यावह. म्हणजेच काय एच्या प्रत्याहाराच्या समोर जर अच प्रत्याहारातील वर्ण आले तर त्याचा काय होतो अयादी संधी. ठीक आहे. एच्या प्रत्याहारमध्ये कोणते वर्ण येतात ए ओ ऐ औ. ठीक आहे. या प्रत्याहारांच्या समोर जर अच प्रत्याहारातील वर्ण आले, अच प्रत्याहारातील वर्ण म्हणजेच सगळेचे सगळे स्वर, तर त्याचं काय होईल अयादी संधी. एच्या समोर आलं तर अय, ओच्या समोर आलं तर अव, ऐच्या समोर आलं तर आय आणि औच्या समोर आलं तर आव. ठीक आहे. तर याचे आपण काही एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला कळेल की कसं सॉल्व करावं लागतं. पहिलं एक्झाम्पल आहे मधु प्लस अरी. आता या शब्दाच्या मधुच्या शेवटी ऊ आलेला आहे म्हणजेच आपल्याला एलक्यूला कसं सॉल्व करावं लागते या एका एक्झाम्पलवर तुम्हाला एक्सप्लेन कर. ठीक आहे. मधूमधून जर ऊ वेगळा केला तर हा ध हलंत होईल आणि ऊ प्लस अरी. आता यामध्ये ऊ आलेला आहे म्हणजे इक प्रत्याहारातला वर्ण आलेला आहे आणि याच्यासमोर अच प्रत्याहारातला वर्ण आलेला आहे म्हणून याचं काय होणार यन संधी. ठीक आहे. तर ऊचं काय होणार व आणि शब्द काय बनणार मध्वरी. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला त्याचं सूत्र लिहावं लागलं. अशा प्रकारे तुम्हाला एलक्यू सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर अयादी संधी. ने प्लस अयन. ने प्लस अनम. ठीक आहे. तर याचं काय होणार न प्लस ए प्लस अनम. आता एच्या समोर अच प्रत्याहारातला वर्ण आलेला आहे. ठीक आहे. तर याचा काय होणार अय आणि शब्द काय बनणार नयन. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला त्याचं सूत्र लिहावं लागेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण संधीचे स्वरसंधीचे 2 टाईप बघितले. अजून आपण त्याचा चार्ट बघू. ठीक आहे. यन संधी.
यन संधीचं सूत्र आहे इको यनाची. इक प्रत्याहाराच्या समोर जर अच प्रत्याहारातला वर्ण आला तर त्याचा काय होतो यन प्रत्याहार. त्याचं एक एक्झाम्पल, ईच्या समोर जर अच प्रत्याहारातला वर्ण आला तर त्याचा य होतो. त्याचं एक एक्झाम्पल आपण बघू. यदी प्लस अपी, यदीच्या शेवटी ई आला आहे तर त्याचा य होईल यद्यपि. मधु प्लस अरी, मध्वरी. पितृ, इथे रू आलेला आहे, याच्यासमोर अच प्रत्याहारातला वर्ण आला तर त्याचा यन संधी होतो आदेशः. रूच्या समोर अच प्रत्याहारातला वर्ण आला म्हणून इथं काय झालं र झालं. त प्लस र, त्र होते. हा आपला मराठी व्याकरणाचा रूल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रू प्लस आकृती, त्याचं काय होईल लाकृती. त्यानंतर अयादी संधी. अयादी संधीचं सूत्र येचो यवायावह आणि त्याचा फॉर्म्युला आहे एच प्लस अच प्रत्याहारातील वर्ण आणि त्याचं काय होईल अयादी संधी. आपण त्याचं एक एक्झाम्पल बघितलं. ने प्लस अनम, तर शब्द काय बनणार नयनम. पो प्लस वनह, याच्या शेवटी ओ आलेला आहे तर त्याच्यासमोर अच प्रत्याहारातला वर्ण आलेला आहे म्हणून याचं काय होणार. आता इथे पो प्लस अवनह. ठीक आहे. ओच्या नंतर अच प्रत्याहारातला वर्ण आला म्हणजे इथे काय होणार पो प्लस अवनह, म्हणजे इथे ओच्या जागी काय येणार अव येणार आणि शब्द काय बनणार पवनह. त्यानंतर ऐ, आईच्या समोर जर अच प्रत्याहारातला वर्ण आला तर त्याचं काय होणार आय. नईच्या समोर अकह आला म्हणजे याचा शब्द काय बनणार नायकह. औच्या समोर अच प्रत्याहारातला वर्ण आला म्हणजे याचं काय बनणार पावकह. अशा प्रकारे आपण संधी सॉल्व करू शकतो. खूप इझी आहे. तुम्ही फक्त त्याचे सूत्र लक्षात ठेवा, सूत्रानुसारच संधी सॉल्व होते. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.